मित्रांनो नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज थोडक्यातच बोलायचे आणि ते बोलायचे ते शरद पवार यांच्याबद्दल। शरद पवार यांनी अनेक नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे। प्रत्यक्षामध्ये तेच नेते शरद पवारांच्या पक्षात येऊ पाहत आहेत, विशेषतः अजित पवार गटामधले। आज बाबाजान दुर्राणी हे विधान परिषदेतले अजित पवार गटातले आमदार हे शरद पवारांच्या पक्षामध्ये आले आणि आता असा ट्रेंड दिसतोय की इतर अनेक सूर्यकांता पाटील भाजपमधून आल्या, शिवाय बाकीचे अनेक नेते हळूहळू येत आहेत आणि या पुढच्या काळात या संख्येमध्ये भर पडेल असं दिसतंय। शरद पवार यांनी यापूर्वी दोनदा किंवा तीनदा म्हणू आपण की हा सणसणीत फटका भाजपला दिलेला आहे। 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस म्हणत होते की शरद पवार संपले, आमच्यासमोर कोणी म्हणलंच नाही, शरद पवारांचा काळ संपला आहे। त्यावेळी शरद पवारांनी त्यांच्या म्हणजे भाजपला वाटत नव्हते यापेक्षा जास्त संख्येमध्ये आपले आमदार निवडून आले। हा पहिला फटका फडणवीसांना दिलेला। दुसरा फटका त्यांनी दिला की अजितदादांना आपल्याकडे वळून 4 दिवसाचं सरकार देवेंद्रजींनी स्थापन केलं, ते शरद पवारांनी पाडून दाखवलं। अजितदादांना आपल्याकडे घेतलं, सगळ्या आमदारांना आपल्याकडे वळवलं आणि महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली। 2.5 वर्ष हे सरकार चाललं आणि मग फडणवीसांनी संतापून जळफळाट होऊन, कारण त्यांना मुख्यमंत्री बनता आलं नाही, त्यांनी ते सरकार पाडलं। पण तरी देखील पवारांनी न मानता लोकसभेमध्ये भाजपपेक्षाही जास्त महाराष्ट्रात जागा मिळवून दाखवल्या। भाजपला जागा किती मिळाल्या बघा, नाही भाजपपेक्षा 1 जागा कमी मिळाली त्यांना, फक्त 8 जागा शरद पवारांना मिळाल्या आणि भाजपला 9 जागा मिळाल्या। पण पवारांनी 10 जागा लढवल्या आणि 8 जागा आल्या आणि 1 जागा त्यांची अक्षरशः चुकीचे मार्ग प्रतिपक्षाने अवलंबल्यामुळे म्हणजे चिन्हाचा वापर केल्यामुळे ती जागा त्यांची गेली, नाहीतर ती आलीच असती। आणि महाराष्ट्रव्यापी पक्ष, महाशक्ती असलेला पक्ष, त्यांना जागा किती मिळाल्या, जागा जास्त लढवल्या आणि फक्त त्यांच्या 9 जागा आल्या आणि पवारांची 8 जागा आल्या। म्हणजे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीने तर दारुण पराभवच केला आणि त्यामध्ये सुद्धा पवारांचा रोल महत्त्वाचा आहे। म्हणजे 3दा फटका दिला पवारांनी आणि त्यामुळे शरद पवार एक 84 वर्षाचा हा म्हातारा, तांत्रिकदृष्ट्या म्हातारा म्हणजे वयाच्या केवळ शारीरिकदृष्ट्या म्हातारा पण मनाने तरुण असलेला माणूस अजून आपल्याला आडवा करतोय, म्हणून भाजपवाल्यांचं जळफळाट झालं आहे। म्हणून त्यांना भटकती आत्मा असं नरेंद्र मोदींनी म्हटलं। त्यानंतर भ्रष्टाचारांचा सरदार असं कोण म्हणालं, अमित शहा म्हणाले। त्यामुळे शरद पवारांनी त्यांना उत्तर देणं स्वाभाविक होतं। त्यांनी लगेच उत्तर दिलं नाही। शरद पवार लगेच उत्तर देत नाहीत। आज एका मुलाखतीत शरद पवार म्हणाले की कोणी सोम्या गोम्याने काही म्हटलं तर मी काय फारसं लक्षही देत नाही त्याकडे, पण कोणी आणखीन मोठ्या महत्त्वाच्या माणसांनी दिलं तर मी त्याचं उत्तर देतो। आणि काही दिवसांनी शरद पवारांनी उत्तर दिले, ते असं म्हणाले, म्हणजे ते सुद्धा एका चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उद्गारांवरती ते बोलले। चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले की अमित शहांवरती टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे। त्यावर शरद पवार असं म्हणाले की दिवा कुठला, हा दिवा तर जेलमध्ये होता, म्हणजे तडीपार झालेला होता गुजरातमधनं, असं शरद पवार म्हणाले। म्हणजे बघा, पवार साहेबांनी त्यांना थेटपणे झोडूनच काढलं असं म्हणता येईल। एक्झॅक्टली वाक्य जे आहे ते वाक्य पवारांचं ते मी लिहूनही ठेवलेलं होतं। ठीक आहे, त्या वाक्य नाही सांगितलं तुम्हाला तरी चालेल, पण पवारांनी सांगितलं की ज्यांना सुप्रीम कोर्टाने तडीपार केलं तो दिवा आहे का यांचा। आता चंद्रशेखर बावनकुळे ज्यांना सूर्य म्हणताय ते अमित शहा, अमित शहांना सूर्याची उपमा द्यावी,
इंदिरा गांधींची चमचेगिरी त्यांच्या पक्षातले लोक करायचे, तेव्हा हेच जनसंघवाले आणि भाजपवाले प्रचंड टीका करायचे की हे इंदिरा गांधींचे भाट आहेत वगैरे. आता ही भाटगिरी नाही का अमित शहांची? त्यामुळे पवारांनी सणसणीत ठेवून दिला की तडीपार झालेल्या माणसाबद्दल मला काही सांगू नका. आणि यापूर्वी सुद्धा पवारांनी जेव्हा अमित शहांनी त्यांच्यावरती जेव्हा टीका केली, एक पातळी सोडूनच टीका केली एक प्रकारे, त्यावेळी सुद्धा पवारांनी तडीपार हा शब्द वापरलेला होता की मला तुम्ही गुन्हेगार किंवा भ्रष्टाचारी ठरवता, तुम्ही काय, तुम्ही तर तडीपार होतात. आणि त्यामुळे पवारांच्या उत्तरामुळे पुन्हा लाही होतीये भाजपवाल्यांची. आता बघा की अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केला. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की पवारसाहेब काय म्हणतात की पवारसाहेबांनी एकेकाळी म्हणजे बॉम्बस्फोटातल्या आरोपींना विमानातनं नेलं होतं, तर त्याला किती वर्ष झाली या गोष्टीला, त्याच्यातनं काहीही दिसून आलं नाही. आणि समजा नेलं होतं तर चौकशी करून पवारांना तुरुंगात टाकायचं ना. ते का नाही केलं भाजपने? नुसते आरोप कशासाठी करतायत? पवारांचे दाऊदशी संबंध आहेत असं गोपीनाथ मुंडे म्हणत होते. काय सिद्ध झालं? काही सिद्ध करता आलं? काहीच झालं नाही, नव्हतेच ते संबंध. हे खोटारडेपणाचे आरोप करत होते आणि त्या बळावर यांनी सत्ता आणली. 1995 साली जी सत्ता आली युतीची, आणि ज्याच्यामध्ये भाजपही होता, त्या युतीची सत्ता आणण्यामध्ये गोपीनाथ मुंडेंचा मोठा रोल होता. आणि ते दाऊदशी संबंध पवारांचे आहेत असे आरोप करून हे सत्तेवर आले होते. मग ते फेक नॅरेटिव्ह नव्हतं का? दाऊदशी संबंध पवारांचे आहेत हे कोणी दाखवले सिद्ध करून? उलट आउटलुक या मासिकांनी त्यांच्यावरती असे आरोप केले, तेव्हा त्यांच्यावर बदनामीचा खटला पवारांनी करून 5 कोटीचा दावा जिंकला होता, हे लक्षात घ्या तुम्ही. आता सुधीर मुनगंटीवार सुद्धा काय म्हणाले बघा. ते असं म्हणतात की जेव्हा जनता एखाद्या नेत्याला त्याचं स्वप्न पूर्ण होण्याकरता मदत करत नाही, त्यांच्या स्वप्नाला जेव्हा तडीपार केलं जातं. किती दिवसापासून पवारसाहेब पंतप्रधान बनणार असं म्हणत होते, पण पंतप्रधान सोडा त्यांना या देशाचे गृहमंत्री सुद्धा बनता आलं नाही. परिणामी याचेच त्यांना दुःख आणि वेदना असून शब्दाच्या रूपामध्ये दुसऱ्याचा अनादर करण्यासाठी ते असे व्यक्त होत असतात. आता स्वतः शरद पवार हे 1967 सालपासून सातत्याने लोकसभेवर निवडून आले, एकदाही पराभव झाला नाही त्यांचा. मुनगंटीवारांचा पहिल्याच फटक्यात आता लोकसभेमध्ये पराभव झाला होता. लोकसभेचं तिकीट मिळालं, त्यांना लढण्याची हिंमत नव्हती त्यांच्यामध्ये, आणि ते पवारांवरती टीका करतात. आणि पवारांनी जेव्हा पंतप्रधान बनणार वगैरे, पवारांना पंतप्रधान बनण्याचा जेव्हा त्यांनी प्रयत्न केला, सुरेश कलमाडी वगैरे लोकांनी भलीच घातलं, त्यांना होता आलं नाही शर्यतीमध्ये, ते पंतप्रधान होऊ शकले नाही. पण पुढच्या टप्प्यामध्ये त्यांनी हा प्रयत्न सोडून दिला. ते उलट वारंवार या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतात की माझ्या 6 किंवा 8 खासदार माझ्याकडे आहेत, मी कसं काय पंतप्रधान बनण्याचा प्रयत्न करीन? मी एवढं तर त्यांना राजकारण कळतं. मी त्यांच्यावरती थोपवायचं की यांना पंतप्रधान अजून बनायचं, अजिबात बनायचं नाही, हे त्यांनी वारंवार कित्येक वर्ष स्पष्ट करतात. तरी सुद्धा हे फेक नॅरेटिव्ह सुधीर मुनगंटीवार हे करतात. अमित शहांवरती टीका करायची नाही, करण्याचा अधिकार नाही, आणि त्यांनी वाटेल ते बोलायचं भ्रष्टाचारांच्या सरदार. हे सगळे भ्रष्टाचारी, जे कथित भ्रष्टाचारी, हे ज्या भाजपने स्वतःबरोबर घेतले, राष्ट्रवादीमधले किंवा अशोक चव्हाणांसारखे, ज्यांच्यावरती भाजपचाच आरोप होते, आणि हे भ्रष्टाचारांचे सरदार कोण आहेत? मग शहा आणि मोदींना म्हटलं तर किंवा नड्डांना म्हटलं तर हे भ्रष्टाचारी त्यांच्याकडेच ना आता. म्हणजे हे वाटेल ते आरोप करणार, आणि पवारांनी काहीच उत्तर द्यायचं नाही. पवारांनी भजन म्हणायचं का त्यांच्यात? त्यामुळे हा सगळा जो काय आहे तो अत्यंत न पटणारा मुद्दा आहे. आणि मुनगंटीवार म्हणतात की काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे नेते यांना व्हायचं आहे. कधी म्हणाले ते असं की मी सगळ्या देशाचा नेता आहे, राष्ट्रीय नेता आहे? राष्ट्रीय पातळीवरती ते वावरत आहेत. सर्व नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत, आणि मोठमोठ्या सभा घेण्याच्या पेक्षा मागे राहून स्ट्रॅटेजी करण्यामध्ये विरोधी पक्षनेते होते लोकसभेमध्ये, ते राष्ट्रीय नेते होतेच ते आणि आहेतच. आणि आजही त्यांना मानणारे वेगवेगळ्या वर्गातले लोक आहेत. आणि शरद पवार जेव्हा असं म्हणाले की आपले महाराष्ट्रातले खासदार सर्व पक्षांचे, इन्क्लुडिंग त्यांना म्हणायचं होतं राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पक्षातले सुद्धा, हे इतर पक्षांशी संबंध ठेवत नाहीत, महाराष्ट्रापलीकडे बघत नाहीत, महाराष्ट्रापलीकडच्या लोकांशी संबंध ठेवले पाहिजेत. त्याच्यावरती सुद्धा मुनगंटीवारांनी टीका केली. म्हणजे त्यांना काही समजत नाही का? म्हणजे काय त्यांचा पॉईंट आहे तो?
एखादा सिनियर नेता अशा प्रकारचं वक्तव्य करू शकत नाही का आपल्या अनुभवाच्या बळावरती? तो योग्य सल्ला देतो तो माणूस. आणि मुनगंटीवार नाही, त्यांच्या पक्षातले इतर अनेक नेते त्यांचा सल्ला घेतात. नितीन गडकरी त्यांचा सल्ला घेतात, इतर अनेक नेते घेतात. आणि त्यामुळे या प्रकारची जी टीका आहे ती अत्यंत चुकीची टीका आहे. आणि त्यामुळे शरद पवारांनी यांनी जे दिवा दाखवला म्हणून बावनकुळेंनी, शरद पवारांनी त्यांना दवा दिली, औषध दिलं वेगळं, चांगली गोळी दिली अशी की सरळ होती. आता जे मुनगंटीवार अमित शहांचं एवढं गुणगान गात आहेत किंवा त्यांची बाजू लढून शरद पवारांवर टीका करतायत, त्या अमित शहांना एका जाहीर समारंभात त्या धर्माधिकाऱ्यांना महाराष्ट्र भूषण द्यायच्या समारंभामध्ये सुधीर भाऊ काय म्हणाले, अमित शहा होते तिथे. ज्या ठिकाणच्या व्यवस्थेमध्ये जो गोंधळ झाला आणि समोर लोकांना उन्हात बसवलं गेलं आणि त्यामधले काही लोक मेले, काही हॉस्पिटलमध्ये भरती करायची पाळी आली, या बेजबाबदारपणामुळे आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून त्याची जबाबदारी मुनगंटीवार नव्हती आणि हे इतरांना नावं ठेवत आहेत. हे मुनगंटीवार अमित शहांना म्हणाले की आम्हाला अमित भाई भेटायचं असतं पण तुम्ही वेळ देत नाहीत. अमित शहा यांना वेळ देत नाहीत, त्यांना काही किंमतही देत नाहीत. आणि आता ते अमित शहांचा किल्ला लढवत आहेत. पुन्हा अजून काहीतरी त्यांना पदरात पाडायचं असेल मला माहीत नाही. पण सुधीर भाऊने या प्रकारची टीका करणं हे गरज नव्हती आणि त्यामुळे मला हे सांगणं आवश्यक होतं. शरद पवारांनी मला पंतप्रधान बनायचं आहे असं गेल्या 25-30 वर्षात म्हटलेलं नाही. त्याच्या अगोदर प्रयत्न केला, एकदा दोनदा केला. प्रफुल्लभाई म्हणाले की ते होऊ शकले असते. म्हणजे देवेगौडांच्या नंतर शरद पवारांनी त्याबद्दल कसलाही दावा केला नाही, कसलीही इच्छा व्यक्त केली नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शरद पवारांनी जे म्हटलं की शहा गुजरातमध्ये होते तेव्हा कायद्याचा चुकीच्या पद्धतीने त्यांनी वापर केला, तेव्हा सुप्रीम कोर्टाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना तडीपार केलं होतं असं ते म्हणाले. शरद पवारांनी राज ठाकरेंवरती सुद्धा भाष्य केलं. ते राज ठाकरे सुद्धा त्यांच्यावरती टीका करत असतात. त्यावरती ते म्हणाले की राज ठाकरेंना आता म्हणतात की मला सत्तेत माझी माणसं पाठवायची. शरद पवार म्हणाले की दुर्दैवाने जनतेने राज ठाकरेंसारखी भूमिका घेतली नाही. म्हणजे याच्या अगोदर सुद्धा त्यांना सत्तेत जायचं होतं पण त्यांची भूमिका घेतली, एकच आमदार निवडून दिला अशी करून एक ठेवून दिली त्याने मनसेला. राज ठाकरेंच्या वरती एक एक शब्द एक एक वाक्यामध्ये ते जागा दाखवून देतात. शरद पवार जातीयवादी आहेत, अमुक तमुक काही बोलतात, पण शरद पवार एका वाक्यामध्ये त्यांना एक ही मारा लेकिन सॉलिड मारा या पद्धतीने ते मारतात. गोष्ट अशी आहे की आत्ता यांचा प्रयत्न असा चाललेला आहे. राधाकृष्ण विखे पाटलांशिवाय शरद पवारांवर टीका केली, आणखीन बरेच नेते करतील टीका. गिरीश महाजनांनी टीका केली. आता गिरीश महाजन फडणवीसांनी सांगितलं असेल की करा टीका शरद पवारांवरती. शरद पवारांवरती टीका केली की त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा कदाचित प्रमोशन मिळत असेल, त्यांना आवडत असेल. पण शरद पवारांवरती रास्त मुद्द्यांवरती जरूर टीका करा. पण अमित शहानी वाटेल ते बोलायचं, मोदीजींनी काही वाटेल ते बोलायचं त्यांच्यावरती. आणि अजित पवार मात्र ते गप्प बसलेत. अजित पवार म्हणाले की नाही मी काय ऐकलं नाही भाषण, मला काही माहिती नाही, मी भेटले की विचारतो. भेटल्यानंतर पत्रकार सुद्धा विचारत नाही की भेटले ना तुम्हाला. आता ते दोनदा अमित शहांना भेटलात, मोदीजींना त्यानंतर सार्वजनिक समारंभात तुम्ही भेटलात, विचारलंच का हा प्रश्न की भटकती आत्मा तुम्ही का म्हणालात. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातल्या सुद्धा काही कार्यकर्त्यांना नेत्यांना ही विधानं आवडलेली नाहीत. भ्रष्टाचारांचा सरदार म्हणणं किंवा निदान ते जाहीरपणे तरी तसं म्हणतात किंवा खाजगी स्वरूपात म्हणतात. तेव्हा हे या प्रकारचं अमित शहा किंवा मोदीजींनी वाटेल ते बोलायचं आणि शरद पवारांनी काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही असं होऊ शकत नाही. शरद पवारांच्या धोरणांवरती तुम्ही टीका करा काही. आता मराठा आरक्षणाचा एक शेवटचा मुद्दा सांगतो. मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका तुम्ही स्पष्ट करा असं ते वारंवार म्हणतात. मग संभाजीनगरमध्ये काही लोकांनी आग्रह सुद्धा धरला. आणि शरद पवारांना जेव्हा भूमिका आज सत्तेत ते नाही आहेत. आता जर सत्तेमध्ये एखादा आता उद्या महाविकास आघाडी असताना अनेक प्रश्नांवरती तुम्ही त्यांची भूमिका स्पष्ट करा, अमुक गोष्टीबद्दलची तमुक गोष्टीबद्दलची, असं महाविकास आघाडीने कधी विचारलं नाही.
आणि पूर्वीच्या भाजपच्या नेतृत्वाने सुद्धा तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा असं कधीच म्हटलं नव्हतं विरोधी पक्षांना. एवढंच नाही, काँग्रेसने भाजपला असं कधी म्हटलं नव्हतं की 2G बद्दल स्पेक्ट्रमबद्दल तुमची काय भूमिका आहे, आम्ही सत्तेत आहोत, असं कधीच म्हटलं नव्हतं. कोणी कोणालाच म्हटलं नव्हतं. आता पण हे शरद पवारांना किंवा महाविकास आघाडीला उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी हे करत आहेत आणि त्याला अजिबात बळी पडणार नाही महाविकास आघाडी. आणि ते योग्यच आहे असं माझं स्पष्ट मत. योग्य वेळी जेव्हा सत्तेत आल्यावरती त्यांना सुद्धा त्याबद्दलची भूमिका स्पष्ट करावी लागेल. त्यामुळे शरद पवारांना अडचणीत कितीही आणण्याचा प्रयत्न केला तरी विरोधकांच्या शब्दात, फडणवीसांच्या शब्दात ते तेल लावलेले पैलवान आहेत. ते सहजासहजी हाती लागणार नाहीत. आणि उलट तेच कुस्तीमधला जो घिस्सा म्हणतात, घुटणा म्हणतात, जे काही डाव असेल ते करून प्रतिपक्षाला चितपट करतात. आणि यावेळी सुद्धा बावनकुळे आणि मुनगंटीवार हे तर त्यांच्यासमोर कोणीच नाही. त्यांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे आणि ते योग्यच आहे. आता हे जे औषध त्यांनी दिलेलं आहे ती मात्र यांना लागू पडेल की नाही ते बघूया. नमस्कार.